साहेब आता आमच्या लोकांची फक्त एवढीच अपेक्षा आहे का ही उमेदवारी नगरपालिकेची धनुष्यबाणाला त्या ठिकाणी युतीमध्ये मिळाली पाहिजे। तर नगरपालिका फक्त एकदा शिवसेनेच्या ताब्यात जर आली तर सगळं काम त्या ठिकाणी होईल। आणि मी गॅरंटीने सांगतो साहेब, 20 वर्ष झाले, 20 वर्ष एका माणसाचं राज्य आहे त्या ठिकाणी। डॉक्टर साहेब, एका माणसाचं राज्य 20 वर्ष झाले, परंतु वैजापूर मध्ये फक्त गटर गटर याच्या पलीकडे त्या ठिकाणी काही होऊ शकलं नाही। शहरामध्ये 180 कोटी रुपयाचे कॉन्क्रिटीकरण शहरामध्ये त्या ठिकाणी आपण केले। वैजापूर शहरामध्ये मी श्रीकांत शिंदे साहेबांना सांगेन, महाराष्ट्रामध्ये अशी A1 स्मशानभूमी नाही। आज जर ती स्मशानभूमीमध्ये जर आपण जर गेलो पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एवढी स्मशानभूमी चांगली नाही। 4 कोटी रुपयाची स्मशानभूमी आपण बांधकाम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। 5 कोटी रुपयाचं भाजी मार्केटचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। 2 कोटी रुपयाचं संकट मोचन हनुमान मंदिर चालू केलेलं आहे। आणि पहिलं 9 कोटी आणि काल 2.5 कोटी, 11.5 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी तहसील कार्यालयाचं काम त्या ठिकाणी चालू आहे। 5 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं मंगल कार्यालय झालं, स्टडी सर्कल झालं। साहेब आता आमच्या लोकांची फक्त एवढीच अपेक्षा आहे का ही उमेदवारी नगरपालिकेची धनुष्यबाणाला त्या ठिकाणी युतीमध्ये मिळाली पाहिजे। मी गॅरंटीने सांगतो साहेब, 20 वर्ष झाले, 20 वर्ष एका माणसाचं राज्य आहे त्या ठिकाणी। डॉक्टर साहेब, एका माणसाचं राज्य 20 वर्ष झाले, परंतु वैजापूर मध्ये फक्त गटर गटर याच्या पलीकडे त्या ठिकाणी काही होऊ शकलं नाही। आणि म्हणून मी श्रीकांत शिंदे साहेबाला विनंती करील का आपण संध्याकाळी घरी गेल्यानंतर आमचा एक निरोप साहेबांना पोहोच करा। काही 165 कोटी रुपयाचा पाण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, 165 कोटी। वैजापूर शहराला 20 वर्षापासून फिल्टरचं पाणी नाही। जर आपल्या नेतृत्वाखाली जर नगरपालिका आली तर फिल्टरचं पाणी, आणि 300 घरं मी बाहेर काढले आता अतिवृष्टीमध्ये। प्रत्येकाला झोपडीमधून त्या ठिकाणी 2 रूमचं घर त्या ठिकाणी बांधायचं असेल तर नगरपालिका फक्त एकदा शिवसेनेच्या ताब्यात जर आली तर सगळं काम त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून साहेब मी आपल्याला विनंती करेल, अधिक भाषण त्या ठिकाणी करणार नाही।